दिनांक 28 ऑगस्ट 2007 परभणी. ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय संपलेला आहे. पण परमपूजनीय श्री गुरु बाप्पासाहेबांनी एक नोट्स वजा स्वतःचे एक सविस्तर अर्थ काही बाबींचे, काही ओव्यांचे असे त्यांनी दिलेले आहेत. एक तिसऱ्या अध्यायाचे एक जिस्ट म्हणूया, शॉर्ट नोट्स म्हणूया, ते आपण घेऊया. शक्तिपात किंवा गायत्री मंत्र दीक्षा अथवा मंत्र चैतन्य दीक्षेनंतर कर्मयोग आरंभ होऊन 7-8 मंत्राप्रमाणे क्रिया होतात. कर्मयोगाचं अगदी सविस्तर वर्णन तिसऱ्या अध्यायाचं आलेलं आहे. मी फक्त वाचणार, तुम्ही अगदी शांततेनं झालं पण अगदी श्रोते होऊन ऐका, कारण याच्यात मी डिटेल जाणार नाही. अभंग बाप्पासाहेबांचा. ज्ञानेंद्रिया मणे रोधी कर्मी असंगता साधी कर्मेंद्रियानी सर्वही कर्मयोग होत नाही. नेमलेले करी कर्म करणे हाच श्रेष्ठ धर्म. तुझी शरीर यात्रा ही अकर्मेण सिद्ध होई. दुसरा अभंग. मने इंद्रिया दावितो गुंती कोठे न ठेवितो. कर्मेंद्रिये कर्मयोग आप होतो श्रेष्ठ चांग. नेमे कर्म कर श्रेष्ठ नाही तरी फार कष्ट. अकर्माने देहस्थिती बिघडते मनमती. न करिता देह शुद्धी शुद्ध न हो मन बुद्धी. शुद्ध मन बुद्धी छंदे आपस्थिरे आत्मानंदे. तिसरा अध्यायाचा सार आहे. न करिता देह शुद्धी शुद्ध न हो मनबुद्धी. मनबुद्धी कधी शुद्ध होत नाही देह शुद्ध नाही केला तर. शुद्ध मन बुद्धी छंदे आपस्थिरे आत्मानंदे. बुद्धी स्थिर होते, मन स्थिर होतं, आत्मानंदामध्ये मन विराजमान होतं देह शुद्ध झाला तर. ऋषी पावे निष्कामता मोक्ष सिद्धी निष्कर्मता. जो कर्मयोगी अंतर्यामी मनबुद्धीत निश्चल म्हणजे अविकंप आहे, अंतरात दृढ आहे आणि जागृत असलेल्या परमेश्वरीत तिच्याच शक्तीच्या प्रेरणेमुळे तया मार्गाचे निबळे सिद्धवत कर्म करण्यात निपुण होऊन सिद्ध होतो. 42वी ओवी 45वी ओवी. अन्वय. जो अंतरी गुढ परमात्मरूपी दृढ बाह्य तरी लौकिक जैसा रूढ. ती ओवी आहे ना. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. भावार्थ. जो कर्मयोगी परमेश्वरीच्या जागृतीमुळे आत प्राण मनासह बुद्धीमध्ये पडलेल्या अतेंद्रिय परमात्म्याच्या रूपात दृढ गुंतलेला आहे आणि बाहेर मात्र सामान्य लोकांसारखा व्यवहार करत आहे. विवरण. आता ह्या ओवीचं सविस्तर वर्णन. जो अंतरी दृढ. शक्तिपात किंवा गायत्री मंत्र दीक्षा अथवा मंत्र चैतन्य दीक्षा होऊन ज्यांची परमात्म शक्ती परमेश्वरी जागृत झालेली आहे आणि तिचे कृपेमुळे बाह्यगतीतून अंतर्गतीत मनासह प्राणगतीत बुद्धीत पोहोचली आहे आणि बुद्धीत जो अतेंद्रिय अव्यय परमात्म्याच्या रूपाचा अनुभव घेत आलेला आहे, अशा त्या परमानंद स्वरूपात मन आपोआप बळकट रोवले जाते. असा अनुभव आलेला कर्मयोगी बाह्य व्यवहारात लोकांसारखा वागत असला तरी त्याचे बुद्धीत प्रगट झालेला अनुभव नष्ट होत नाही. निरंतर अनुभव जागा असतो.
गर्भिणी व्यवहारात वागत असली तरी गर्भाचा अनुभव सतत येत असतो. माथा शूळांची व्यथा असलेला मनुष्य व्यवहार करीत असतानाही शूळाची पीडा विसरत नाही. त्याप्रमाणे आत्मरूपाचा अनुभव आल्यानंतर विसर होत नाही. निरंतर अनुसंधान आपोआप असते. ईश्वरी योगातील सर्व प्रकारचे अनुभव प्रत्यक्ष असतात. हेच ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे निखागे. ओवी एवढीच दिली. आदरिले शेष भागे चतुर्थाचेणी. तो कर्मयोगी इंद्रियांना आज्ञा करीत नाही. जो इंद्रिया अज्ञान करी विषयाचे भयन धरी. प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे. तो योगी आपल्या अधिकाराप्रमाणे प्राप्त झालेले जे जे योग्य कर्म ते तो टाळीत नाही. प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे. विवरण. देवात्मशक्ती जागी झालेल्या क्षणापासून म्हणजे कुंडलिनी जागृत झालेल्या क्षणापासून बुद्धीत आत्मरूप दर्शनापर्यंतचे अपार अनुभव येत असतात. त्याची साधना 2 प्रकारची असते. एक सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी. नीट ऐका, सगळं साधना आहेत. कधी करावी साधना? एक सकाळी आणि संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी व दुसरा व्यवहार काळ दिवसभरचा असतो. 2 प्रकारच्या साधना. संधिकालातली सकाळी, संध्याकाळी, रात्री 12 वाजता किंवा मग एकदम दिवसभर. पुन्हा दुसरा व्यवहार काळ दिवसभरचा असतो. म्हणजे व्यवहारामध्ये साधनामय कसं राहणं माहिती आहे तुम्हाला. नंबर 1, हा साधना काळ 3 ते 12 तासापर्यंत जर वाढविला. कोणता? सकाळी साधनेला बसण्यापासून कमीत कमी 3 तास, जास्तीत जास्त 12 तास बसा. वाढविला तर दिवसभर व्यवहार दशेत फारच सुंदर खुमारी येते व्यवहारात. नंबर 2, आता व्यवहाराचा साधना काळ. हा व्यवहार काळ अतिमहत्त्वाचा आहे. पहिल्या साधना काळात हठयोगातील क्रिया त्या साधकांच्या अधिकाराप्रमाणे आपोआप प्रगटतात. तुम्हाला कर्मयोगाच्या क्रिया होतात ना आपोआप, त्या म्हटल्यात आपोआप प्रगटतात. अंग ढिले सोडून स्वस्थ बसावे. काय होते ते होऊ द्यावे व नुसते निरीक्षण करावे, एवढेच काम असते. असाच प्रकार व्यवहार दशेत झाला पाहिजे. कर्मेंद्रियांना काम करण्याची आज्ञा देण्याचे काम बुद्धीद्वारा ज्ञानेंद्रियाकडून होते. काल मी सांगितलंय, बुद्धीद्वारे ज्ञानेंद्रियाकडून होते. व्यवहार कामे नेमलेली असावीत. त्या वेळापत्रकाप्रमाणे ज्या ज्या वेळी जी जी योग्य कामे व्हायची असतात त्या त्यावेळी साधकाने आपल्या मनबुद्धीच्या इच्छेने कर्मेंद्रियांना काम करण्याची आज्ञा देण्याची गरज पडू देऊ नये. केली तर बंधन उपसते. ॲटोमॅटिक झालं पाहिजे, ॲटोमॅटिक. देवात्मशक्ती सदा शरण असले तर ती त्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्या त्या इंद्रियांना जागे करते. 12 वाजता समजा भूक लागली पाहिजे, एकदा सवय झाली बरोबर 12ला लागेल. ती देवात्मशक्ती तुम्हाला इंडिकेशन देते आणि ते काम तिच्याच प्रेरणेने आपोआप होते. बुद्धी तीव्र व सूक्ष्म होत जाते. म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट, इमोशनल कोशंट हे वाढतात. बुद्धी तीव्र व सूक्ष्म होत जाते. न सुटणारे कोडे आपोआप उलगडते. न येणाऱ्या गोष्टी आपोआप उकलतात, समजतात. न कळणाऱ्या बाबी सहज कळतात. अवघड विषय सोपे होतात. जागृत शक्तीद्वारा होणारे कर्म, जागृत कर्म म्हणजे कुंडलिनी जागृतीनंतर जागृत कर्म होतात. ते देवात्मशक्ती जसजशी दिव्यता येते तसतशी तिच्याच प्रेरणेने होणारी कर्मे दिव्य कर्मे ठरतात. जशी जशी शक्ती आपण शरीरात वाढवाल तसे तसे दिव्य कर्मे प्रगटतील. दैवी शक्तीत दिव्यता आल्यावर योग बळ उत्पन्न होते. त्याचे जोडीला योगयुक्तीचा वापर करू लागले तर 1-2 वर्षात श्री गुरु कृपेने निर्गुणी सगुणात पूर्णता होते. म्हणजे सविकल्प समाधीपर्यंत माणूस जातो.
असा हा परमप्रेमाने थबथबलेला प्रामाणिक व्यवहार देवभक्त, देशभक्त, विश्वभक्त बनवितो आणि गुणातीत करण्याला समर्थ होतो व स्थितीत दृढता आल्यावर निरंतर गतीत देखील स्थितीत अनुभवायला येते. गतीत जरी आपण राहिलो, व्यवहारात राहिलो, तरी समाधी अवस्थेत ती स्थिती येते प्रगाढ अभ्यास झाल्यावर. पण त्यासाठी 3 ते 12 तासाची साधना पाहिजे इकडची, तेव्हा व्यवहारात हे जुळतं. कर्मेंद्रियाकडून कर्मे होत असताना तो कर्मयोगी त्या आपाप होणाऱ्या क्रियांना आवरून धरत नाही. कर्मयोगात ज्या क्रिया होतात त्याला आवरून धरत नाही. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता परी न नियमी परितेथीचे निउर्मी झाकोळेना. पण यातील विकारी वेगाने झाकला जात नाही. विवरण: कर्मे होतात, आवरीत नाही, झाकला जात नाही. असल्या प्रकारे क्रियापदे व वाक्ये सर्व ठिकाणी विपुल आहेत. करणे आणि होणे असे 2च प्रकारचे क्रियाधातू कोणत्याही भाषेत असतात. करणे मानवी बुद्धीचे असते, होणे नैसर्गिक ईश्वरी असते. पहा, आपोआप जे उत्पन्न होतं हे ईश्वर निर्मित कर्म आणि तुम्ही करता ते मानवी बुद्धीतनं. आता त्याची तुलना पहा. मानवी बुद्धीने करण्यात पाप, ताप, दैन्य, बंधन. आता इकडे ईश्वरी आपोआप होतं ते स्वभावी ईश्वरी निष्पाप ताप बंध रहित कर्म होतात. इकडे मानवी बुद्धीचं शक्ती प्रेरणेने पण मानवी क्रिया करणे. इकडे शक्ती प्रेरणेने पाप होणे आहे. ही कर्मे बहिर्मुख अधगमनी. इकडे आहे ही होणारी कर्मे अंतर्मुख राहून ऊर्ध्वगमनी म्हणजे वर जाणारी. इकडे मानवी बुद्धीत येणे शंका, संशय, तर्क, वितर्क, कुतर्क, मतभेद, मतवाद, मृत्युपंथ. मृत्युपंथानंतर येणे शंका, संशय, तर्क, वितर्क, कुतर्क, मतभेद, मतवाद इकडे निर्माण होतात मानवी बुद्धीत. कारण खरं आहे का खोटं आहे वगैरे. इकडे निशंक, निसंशय, अभेद, निर्विवाद असं असतं. इकडे मृत्युपंथ आहे मानवी बुद्धीत आणि ईश्वरी योगामध्ये अमरपंथ आहे. श्री गीता ज्ञानेश्वरीत सर्वत्र थोडी योगिक उपपत्ती व गणितांची उत्तरे म्हणजे प्राप्त पुरुषांची लक्षणे दिली जातात. प्रत्येक प्रकरणातील गणिते साधकाने सोडवायची असतात. रीती अचूक असेल तर उत्तरही अचूक मिळेल. इथे 68-80 ईश्वरी कर्मयोग प्रकरणातील कोणती उत्तरे लक्षणे आपोआप प्रगटतात ते संक्षेपाने सांगतो. पहा कोणकोणती लक्षणे आता अचूक प्रगटतात. क्रिया आपोआप कशा होतात हे काही रोग्याच्या उदाहरणांनी सहज समजेल. नवीन लोकांना ज्याला कर्मयोग समजून सांगायचा आहे त्याच्यासाठी रोग्याच्या दृष्टीने अपस्मार म्हणजे हिस्टेरिया, घुर्र येतं ना, घुर्र तशा प्रकारच्या क्रिया होतात. तुम्हाला माहिती आहेत. हिस्टेरिया, अपस्मार, फिट्स, झटके, अपतंत्रक, अपतानक, धनुर्वाद, भूतोन्माद, देवजुष्ट, उन्माद, गंधर्वोन्माद, अनवस्थित तत्व, सन्निपातातील बडबड इत्यादी रोगात ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या विकारांनी अनेक प्रकारचे वेडेवाकडे झटके आपाप उत्पन्न होतात. लोक घाबरतात. वैद्य डॉक्टराकडे धावपळ होते. शेकडो हजारो रुपयांचा औषधांचा चुराडा होऊन रोगी वाचला तर आनंद, मेला तर राडारड दुःख. या अनादिसिद्ध महायोग विज्ञानी कर्मयोगातील कर्मारंभातील ज्ञान कर्मेंद्रियातून अनेक प्रकारच्या क्रिया आपोआप प्रगटतात. वरील रोगातील क्रिया रोगी व मारक असतात. रोगी मरतो, रोग्याला घेऊन जातो. इकडे नाही. ह्या योगातील क्रिया स्थूल सूक्ष्म देहातील अनंत जन्मीचे रोग काढून निष्पाप करणाऱ्या व भवरोगातून तारणाऱ्या आहेत.
श्री गीता ज्ञानेश्वरीतील ह्या योगाची उघड उदाहरणे जगात उघड दिसत नाहीत. गीता ज्ञानेश्वरीतील उदाहरणं जगात कोणीही सांगत नाही. शब्दांचे अनुभव नाहीत, म्हणून यातील रहस्य गूढ गुपित अनुभव नसलेल्यांना कळत नाही. हा योग आईच्या गर्भधानापासून सुरू व्हावा लागतो. कधीपासून सुरुवात व्हावी याची? आईच्या गर्भात योग दीक्षा मिळावी त्याला. कुमार कुमारीच्या 6 ते 7वे वर्षी ह्या भागवत धर्माची दीक्षा व्हावी लागते.